जिथे निवडणुका जिंकाल तिथे भरघोस निधी दिला जाईल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विरोध दर्शवलेला असून फडणवीस यांचं वक्तव्य हे प्रलोभन देणारं आहे असं त्यांनी म्हटलंय। असं विधान काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सुद्धा केलेलं होतं आणि त्यामुळे राज्यात नवीन वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। साला कुठेतरी खीळ बसते आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता पुढच्या काळामध्ये थोडंसं पक्षाची नीत बांधणी करून बूथपर्यंतची रचना आपली एकदा ओव्हरहॉल करून निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत। आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही। आता हा प्रलोभन आहे। राज्य सरकारने अशा पद्धतीने निवडणुकीच्या गणितावर निधी वाटप नाही केला पाहिजे, लोकसंख्येच्या गणितावर केलं पाहिजे। जर मुख्यमंत्रीच असं बोलत असतील तर बाकीचे लोक कसं बोलतील। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील। निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं काम करा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात। जिथे निवडणुका जिंकाल तिथे निधीची कमतरता पडू देणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये येणार आहे, ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल, महानगरपालिकाही होईल, नगरपालिकाही होतील। सगळ्या निवडणुका साधारणपणे 1-1.5 महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील। कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक 5-7 दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिका होतील। साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ते नेहमी अंगीकारतं। त्यामुळे आपल्याला ही तयारी केली पाहिजे। मागच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याने महानगरपालिकाही जिंकली, जिल्हा परिषदही जिंकली, अनेक नगरपालिका आपण जिंकलो। त्यामुळे तुम्हाला पैकी मार्क मिळवण्याचा एक सराव यापूर्वी देखील झालेला आहे।